9 जुलै 2026 रोजी आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आळंदी ते बोपखेल आणि निगडी ते नाशिक फाटापर्यंतच्या दोन्ही पालखी मार्गावर व्यापक साफसफाई स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमेशजी यांच्या प्रेरणेने स्वच्छता ही सेवा या मानव कल्याणाच्या संदेशाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात मिशनचे शेकडो सेवादल स्वयंसेवक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले। पालखी मार्गावरील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, बस थांबे तसेच परिसरातील कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली। भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व आनंददायी वातावरण उपलब्ध व्हावं तसेच पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवाकार्याचं कौतुक केलं। आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून अशा उपक्रमांमुळे समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। संत निरंकारी मिशन पुणे झोनचे झोनल इन्चार्ज अशोक आहुजा यांनी सांगितलं की सेवा, प्रेम, सह अस्तित्व आणि मानवतेचा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवणं हे मिशनचं ध्येय असून रक्तदान, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छता अभियान यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम देशभर सातत्यानं राबवले जात आहेत। या स्वच्छता अभियानाद्वारे संत निरंकारी मिशनने पुन्हा एकदा अध्यात्मासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सेवा हीच खरी उपासना हा संदेश कृतीतून अधोरेखित केला। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, पुणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।